हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं की आता कोकणामध्ये पाऊस म्हणजे पावसाचा सीझन आहे आणि ह्या पावसामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे लागतात. तर रानटी फुलं तर मोठ्या प्रमाणात लागतात. तर आज ना तुम्हाला मी सोनावळा दाखवणार आहे. खूप नाजूक फुलं आहेत आणि इतकी भारी दिसतात ना, इतकी भारी माझ्या पाठीमागे पण तुम्हाला बघायला मिळेल. तर सगळीकडे ना असे काय म्हणू शकते गालीचे कसे असतात तसे सगळीकडे असे रुजलेले आहेत. तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावी आणि एकदम नाजूक आणि दिसायला पण एकदम नाजूकच असतात. त्याच्यामुळे ना आत्ता ह्या सीझनला ना पूर्ण शेतं वगैरे असतात ना ते भरून जातात. जिथे शेती वगैरे केली जात नाही ना त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात ही रुजतात. अ, म्हणजे ही जी आहेत सोनावळे ती. आता ह्याचा उपयोग कसा केला जातो, काय केलं जातो ह्या फुलांचा हे पण मी तुम्हाला सांगते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही फुलं एवढी देखणी दिसतात, एवढी देखणी दिसतात ना, मी तुम्हाला दाखवते. लांबून जरी ही दिसली ना, तरी खूप म्हणजे असं वाटतं बघतच राहावं असं वाटतं. तर चला तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लवकरच आपले 7K होणार आहेत. तर आपल्या इथे अजून 2 सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे आहेत 7Kला. तर पटापट सगळ्यांनी आपले जे काही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता तसं बघायला गेलं तर पाऊस ना बरेच दिवस म्हणजे असा खूप असा नाही आहे, येऊन जाऊन आहे. पण जो कंटिन्यू पाऊसमध्ये होता तेवढा पाऊस नाही आहे आता. तर बघूया कधी पडतो, काय पडतो. क्लायमेट तर बघा काय काय ढग पण बघायला मिळतील तुम्हाला. तर चला तुम्हाला दाखवते. तर माझ्या पाठीमागेच आहेत सगळी झाडं रुजलेली म्हणजेच फुलं आलेली आहेत सोनावळ्या. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर चला दाखवते. तर ही बघू शकता ही आहे सोनवळी. तर यांना सोनवळीची फुलं असे म्हणतात आणि खूप म्हणजे खूप दिसायला एवढी सुंदर दिसतात नाही बघा आता ना सगळीकडून फुटायला लागले आहेत. तर आता ही सगळीकडे म्हणजे रानात तर रुजतातच प्लस आपल्या घरासमोर पण ही फुलं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात रुजतात. ही बघा सगळीकडे आलेले आहेत. तर ह्यांचं जे महत्त्व आहे तसं बघायला गेलात तर आताच नागपंचमी झाली तर नागपंचमीला जे काही पूजन करतो त्या पूजनमध्ये ही फुलं असतात. तुम्ही बघितलं असेल लाईव्ह पण होतं आपलं प्लस आपला लाँग व्हिडिओ पण होता. तर त्याच्यामध्ये ही वापरली जातात आणि आता गणपती येतात सो गणपतीमध्ये पण हे वापरली जातात. गणपतीत बघायला गेलात ना तर सोनावळ्या वगैरे असतात ते गणपतीच्या पाटाच्या खाली किंवा गणपतीच्या साईडला वगैरे ठेवतात. 2-3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये ही सोनवळीची फुलं पण ठेवली जातात आणि दिसायला बघा किती नाजूक आणि एकदम सुरेख अशी ही फुलं बघायला मिळतात. हे आता सगळीकडे आहेत मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एकदम नॅचरल फुलं आहेत आणि फक्त वर्षातून एकदा येतात म्हणजे ती म्हणजे पावसाळ्यामध्ये. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की नागपंचमीला पण वापरली जातात ही फुलं. त्याच्यानंतर गणपतीलाही वापरली जातात आणि आत्ता जो सण येणार आहे तो म्हणजे आहे दहीहंडी. तर दहीहंडीमध्ये पण आपले रानटी जे काही हे असतात तिरडे असतात ते आणि ही जी फुलं आहेत ना ती मोठ्या प्रमाणात जे आपलं हंडी बांधतो त्यालाही बांधली जातात. तर अशी यांचा उपयोग केला जातो. थोडक्यात काय तर हे त्या सणाला ही फुलं जास्तीत जास्त लावली जातात. तर तुम्हाला बघायला मिळेल. सो गेल्या वर्षी पण मी आणलेली होती. आमची घरची पण दहीहंडी असते प्लस पूर्ण म्हणजे तसं बघायला गेलं तर पूर्ण गावाची दहीहंडी असते तेव्हा ही फुलं वगैरे लावली जातात. तर ही यंदा पण तुम्हाला बघायला मिळेल. तरी बघा खूप म्हणजे सगळीकडे आहे. दाखवते तुम्हाला मी. ही बघा इकडे आहेत. अजून तुम्हाला दाखवते. आता हे काय माहीत आहे का तुम्हाला ही रानटी तिलोरी आहे. तुम्ही तिलोरीची फुलं बघितली असाल पिवळी असतात त्याच्यानंतर भगव्या कलरची असतात त्याच्यानंतर ना अशी पिंकिश आणि थोडी व्हाईट येतात ती असतात रानटी. तर हे त्याचं झाड आहे. ह्यांना काही असं बी वगैरे टाकावं नाही लागत. त्यांचं बी खाली पडलेलंच असतं. ही आपोआप रुजतात. तर ही आहेत तिलोरी. अजून टाईम आहे सो ह्यांना ही पण खूप मोठी होतात झाडं आणि ह्याला पण मस्त छान अशी फुलं येतात. तर मी तुम्हाला अजून दाखवते. ही सगळी आहेत ना रानटी झाडं आहेत. ही बघा कसली झाडं बघा झाली आहेत हे बघा फुलं. तर ही आता ना मी थोडी काढणार आहे आणि ग्लासामध्ये उभी करून ठेवणार आहे. ही तुम्ही ना ह्याचं बुकेसुद्धा बनवू शकता, गुच्छ पण बनवू शकता. तर अशी तुम्ही सगळीकडे बनवू शकता. अजून दाखवते तुम्हाला. तर ही बघा इकडे ना सगळीकडे आहेत हे बघा. आता इथे जर बघाल ना तर हा पूर्णपणे कातळ आहे आणि कातळावरती असंख्य मोठ्या प्रमाणात इथे तुम्हाला बघायला मिळेल की झाडं अशी रुजलेत आहे बघा. साईडला ह्या पण रुजल्यात किती छान दिसत आहेत बघा. रुजल्या ना तर अशा कडेकडेने पण रुजतात आणि असे गालीचे म्हणजे फुल एकदम एका साईडने अशा रुजलेल्या बघायला मिळतात. तर हा बघा पूर्ण असा गालीचे एका साईडने मस्त असे रुजलेले आहे बघा. आणि जसं की मगाशी मी बोलली की तिलोरी हे बघा कुठे रुजले आहेत बघा. तर हे खूप वाढतात, उंच होतात खूप ही झाडं. तर अशा पद्धतीने ही बघा सगळीकडे आहेत. पूर्ण कातळ आहे आणि ह्या कातळाला आहे सगळीकडे. वरजून पण वरती दाखवते तुम्हाला. हे बघा म्हणजे हा जो पूर्ण कातळ आहे ना तो पूर्ण फुलांनी भरलेला आहे. तर आपण थोडी काढणार आहोत आणि एकदम म्हणजे तोडायला बघितलं ना तर खालून लगेच निघतात कारण की कातळावरती आहे त्याच्यामुळे इझिली पटकन निघतात ते.
त्याच्यामुळे आपण हळूहळू काढणार आहोत. खूप छान दिसतात ही फुलं. आता ह्या फुलांमध्ये अजून काही वेगळा असा कलर नसतो, हाच एक प्रामुख्याने कलर असतो. हे बघा मी ते काढते मस्त मस्त. हे बघा, सो तुम्ही असं गुच्छही बनवू शकता. आणि घरामध्ये आपल्याला खूप अशी इच्छा असते की आपला जो काही टिपॉय वगैरे असतो, तर तिथे आपण अशी छान छान बुके वगैरे ठेवतो बघा, किंवा छान अशी झाडं वगैरे किंवा फुलं वगैरे अशी आपण ठेवतो. तर तुम्ही ही जरी ठेवलात तरी काही हरकत नाही. तर आमच्याकडे ना खूप ह्या सीझनला वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात. तर त्यातलीच ही आहे सोनवळ्या. आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे याला काय बोलतात, कारण की आमच्याकडे याला सोनावळ्या बोलतात. नावाप्रमाणेच त्यांचं दिसणं किंवा त्यांचं जे काही कलर असेल फुलांचा त्या ह्याच्यानुसार. हे बघा इथे मी थोड्या थोड्या काढलेल्या आहेत. पूर्ण कातळ आहे, ह्या कातळीला पण रुजलेल्या आहेत. आणि समोर जी ती मोठी मोठी झाड दिसते ना ती रानभेंडी आहे. सो रानभेंडीला पण ह्या सीझनला खूप सारी फुलं येतात. तर पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने गंधारी, ती बघा त्या साईडला वरती गंधारी आहे, इकडे रानभेंडी आहे. त्याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला दाखवलं ती म्हणजे रानटी आपली तिलोरी आहे. त्याच्यानंतर ही फुलं आहेत. तर अशी सगळी फुलं आहेत इथे. बघा पूर्ण कातळ आहे आणि कातळाला पूर्ण सगळीकडे रुजलेलं आहे. तर हळूहळू मी ना सगळी थोडी थोडी काढते. पूर्ण आपण जेव्हा काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवते, खूप एवढा छान दिसतो ना, असं बुकेच वाटतो बघायला गेलात तर तुम्ही. आणि हे आमच्या घराच्या वरतीच आहे, त्याच्यामुळे काही जास्ती लांब नाही जावं लागत, एकदम जवळ आहे. आणि आता तिरड्यांमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. रानटी तिरड्यांमध्ये ना कलर खूप छान छान येतात. आणि जे आपण घरासमोर वगैरे लावतो ते वेगळे असतात. ती फुलं वगैरे आपण वापरतो. तर बघा एवढी काढून झाली आहेत. आणि ना आता संध्याकाळ झाली आहे, तर मला मच्छर बघा किती चावले आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे अशा दादी बघायला मिळतील हातावरती. तर आता ना ह्या दिवसांमध्ये म्हणजे संध्याकाळची ना मच्छर खूप असते बघा. पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नाही पडले. तर ही बघा इथे पण खूप सारी झाडं आहेत. ही बघा आता ही पण जी फुलं बघायला मिळतात ना, ही पण पावसाळ्यातच येतात. तर अशी आपण ही फुलं इथे काढणार आहोत. हे बघा दिसायला बघा किती छान दिसतात, खूप कलरफुल आणि हे एकदम नॅचरल आहेत. निसर्गाच्या कुशीमध्ये दरवर्षी ही फुलं येतात. आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात. आणि ही फुलं बघायला फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणात, कारण की जिथे कुठे तसं बघायला गेलात तर कोकणातच ही बघायला मिळतात. पण प्रामुख्याने जिथे पठार वगैरे असतात ना त्या साईडला वगैरे तुम्हाला ही फुलं बघायला मिळतील. याच्यापेक्षा पण वेगवेगळ्या प्रकारची फुलं तिथे बघायला मिळतात. आणि लोकं मोठ्या प्रमाणात ही फुलं बघण्यासाठी पठारांवरती जातात. खूप भारी निसर्ग आहे. निसर्गामध्ये खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधी माहीत नसतात. आणि त्या अनुभवायला पण आपल्याला म्हणजे आपण विचारच एवढा करत नाही, त्याच्यामुळे अनुभवायचं पण कधीच असं येत नाही. पण तुम्ही नक्की अनुभवा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा असा आनंद आहे. आणि ही फुलं बघितलं बघा किती छान दिसतात. ह्यातलं जे काही ह्याचं जे बी वगैरे ना ते ह्याच्यामध्येच आहे. आणि हे आता ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या तिलोऱ्या बघायला मिळतात. सॉरी तिलोऱ्या नाही हे आपल्या सोनावळ्या. तिलोऱ्या, सोनावळ्या सगळे असं शब्द असे यमक आहेत, त्याच्यामुळे लगेच तोंडात येतात. तर मी तिलोऱ्या पण तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवलेल्या आहेत. झाडं दाखवलेली आहेत. अजून टाईम आहे ना, फुल यायला टाईम आहे अजून. तर एक सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान हे फुलं येतात एंडिंगपर्यंत, मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर ही आहेत, ह्या आहेत सोनावळ्या. तर अशा पद्धतीने बघा कलरफुल दिसतात. आता ह्या मी ना अशाच ग्लासात छानपैकी उभे करणार आणि मस्तपैकी टिपॉयच्या इथे ठेवणार. तर तुम्हीसुद्धा असं ठेवू शकता. तर ह्या दिवसांमध्ये आमच्याकडे ही फुलं येतात. आता जसं पाऊस जसा संपेल तसं नंतर मग ना ही फुलं किंवा ह्याची जी झाडं असतात ना तिथल्या तिथे सुकून जातात. आणि जे काही बी असतं ते तिथल्या तिथे पडतं. आणि त्याच्यानंतर मग परत मग पावसाळा आल्यानंतर त्या रुजतात. त्याच्यामुळे हा जो एरिया तुम्ही बघाल ना, इकडे सगळीकडे बघायला मिळतील. दरवर्षी इथे येतात. तर चला, तर बघू शकता एवढी मी फुलं काढलेली आहेत. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही लहान असताना ना रस्त्याने येताना पण असे छोटे-छोटे गुच्छ वगैरे बनवायचो. आणि आता मी छान आहे ना ग्लासात उभी करणार आणि टिपॉयजवळ म्हणजे जो काही आपला टिपॉय असेल किंवा डायनिंग टेबल असेल तिथे ठेवणार. खूप छान दिसतं. आणि प्रत्येकाला आवड असते की फुलांची. आणि ही वर्षातून फक्त एकदा येतात आणि वर्षातून एकदा बघायला मिळतात. त्याच्यामुळे एकदम नॅचरल फुलं आहेत ही. तर एकदम नाजूक बघा, साईज पण बघितली तर खूप नाजूक अशी आहे. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर आपले 7K जे काही सबस्क्रायबर आहेत ते कंप्लीट होऊ देत. तर अशा पद्धतीने ह्या सोनावळ्या आहेत. कुठे रुजतात, काय रुजतात मी सगळीकडे तुम्हाला सांगितलेलं आहे.
आमच्याकडे जास्तीत जास्त जिथे कातळ म्हणजे जिथं तुम्ही म्हणू शकता पठारं वगैरे एकदम जिथे सपाट भाग असतो त्या ठिकाणी पण रुजतात. प्लस कातळ ज्या भागाला आहे ना तिथे पण रुजतात. शेतं जी आमच्याकडे वसाड शेतं बोलतात त्यांना, म्हणजे जिथे शेती केली जात नाही, जी शेतं अशीच असतात ती त्या ठिकाणी पण रुजतात. गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे चॅनलवरती, तिथे तुम्ही जाऊन बघा. तर इथे मी टाकलेलं आहे रानामध्ये आमच्यावरती ते आहे. तर हे आहेत फुलं मस्तपैकी. किती छान दिसतात बघा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. अक्षरशः मच्छरीने चावली आहे खूप. कारण की आता रानामध्ये कसं संध्याकाळ झाली तर ह्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मच्छर असते. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.